नमस्कार मित्रांनो, आज मी मेळघाट येथील शिक्षण स्तराबद्दल बोलायसाठी आलो आहे. आजचा स्पेशल व्हिडिओ मेळघाट येथील शिक्षणाबद्दल आहे. मित्रांनो, मेळघाट येथील शिक्षण एवढं घसरले आहेत, एवढं खराब झाले आहे की मी तुम्हाला ते स्पष्टपणे सांगूच शकत नाही. मान्य कलेक्टर महोदय मेळघाट येथे दौरा करून स्वतः तपासणी करून त्याने प्रसारित केले आहे. सोशल मीडियामध्ये, वर्तमानपत्रामध्ये प्रसार केले आहेत आणि मेळघाट येथील शिक्षण स्तराबद्दल दुःख व्यक्त केले आहेत. मित्रांनो, मेळघाट येथील शिक्षण स्तर खराब होण्याचं मुख्य कारण मी तुम्हाला सांगतो. मेळघाटमधील रोजगारामुळे हा सर्व गोष्टी घडत आहेत. मेळघाटामध्ये जर शिक्षण स्तर खालावले आहेत, घसरले आहेत, खराब झाले आहेत, याचे मुख्य कारण आहे रोजगार. मेळघाट येथील पालक रोजगारासाठी बाहेर जातात, पलायन होतात आणि सोबत आपल्या छोटे छोटे मुलांना सुद्धा घेऊन जातात. हा मुख्य गंभीर प्रश्न आहे मित्रांनो. हा रोजगारामुळे आहे. रोजगार नसल्या कारणाने ते स्वतः बाहेर जातात आणि आपल्या मुलांना सुद्धा घेऊन जातात. त्यामुळे त्यांचे शिक्षण राहून जातात. 2-3 महिने जेवढा दिवस ते कामा करतील बाहेर, तेवढा दिवसपर्यंत मुलांना ठेवतात आणि परत आल्यावर नंतर पुन्हा ते मुलांना शाळेत पाठवतात. हे मुख्य कारण आहे. दुसरं कारण हे आहे की शिक्षक म्हणजे सर्व शिक्षक खराब नाही आहेत, सर्व शिक्षक शिकवत नाही असं नाही आहे, पण काही प्रमाणात आहेत, हा नक्की आहे. सर्व शिक्षक चांगले आहेत असे नाही आहेत. काही प्रमाणात असंही शिक्षक आहेत की ते दुर्लक्ष करतात, तर काही शिक्षक खूप मेहनती घेतात. म्हणण्याचं तात्पर्य हे आहे की शिक्षक जर प्रायव्हेट शाळामध्ये, इंग्लिश मीडियम शाळामध्ये, प्रायव्हेट शाळामध्ये 10,000 15,000 पगार राहतात शिक्षक लोकांना. त्यांचा मुला इंग्लिश फटाफट वाचतात, मराठी फटाफट वाचतात, गणित फटाफट सोडवतात ना. तसं आपला हा मराठी वाचून का बरं शकत नाही, गणित का बरं पटकन सोडू शकत नाही. तर ह्यातील तेथील शिक्षक आपल्या मुलांना प्रायव्हेट शाळामध्ये टाकतात, इंग्लिश मीडियममध्ये टाकतात. त्यांच्या सकाळचं ट्युशन, दुपारच्या शाळा, सायंकाळच्या ट्युशन, हा सर्व गोष्टी ते लक्षपूर्वक करतात, फॉलो करतात. आणि मेळघाट येथील जे गोरगरीब आहेत त्यांचं मुलं प्रमाणात मी आधी सांगितलं आहे की सर्व शिक्षक तसं नाही आहेत, पण काही प्रमाणात नक्की आहे मेळघाट येथे. विषय फक्त मेळघाटची सुरू आहे, आता पूर्ण महाराष्ट्र असं नाही. काही शिक्षक वेळेवर येत नाही ना, वेळेचे पहिले चालले जातात, असं बी प्रकार दिसते आपल्याला. भरपूर ठिकाणी आहेत, त्याचे सबूत पण आहेत, त्याचे फोटो व्हिडिओ सर्व आपण व्यवस्थित ठेवलेले आहेत, पण आपण ते प्रसारित करत नाही. कोणाबद्दल आपण बरं वाईट बोलत नाही. आपण सरसकट सर्व मेळघाटचे विषय मांडत आहोत. म्हणून हा मुख्य कारण आहे. पण हा कुठं कुठं थांबला पाहिजे. आता जर विचार केला तर मेळघाट येथे पेशा कायदा लागू आहे. पेशा कायदा लागू असल्यामुळे हा मेळघाट येथे आदिवासी, तिथचे जे प्रॉपर आहेत, लोकलचे जे लोक आहेत, तेच नोकरीमध्ये लागून राहिले. ते बरं गोष्टी आहे, चांगली गोष्टी आहे. स्थानिक लागले पाहिजे, आदिवासी लागले पाहिजे. तिथच्या 5वी अनुसूचित क्षेत्र आहेत, त्या क्षेत्रानुसार पेशा कायदा लागू आहेत, तर त्यांना त्यांचे अधिकार मिळालेच पाहिजे. पण त्या ठिकाणी लागलेल्या लोकांमध्ये, पेशा कायद्यामध्ये लागलेला जे कर्मचारी आहेत ते जवळजवळ सर्वच चांगले घरचे आहेत, नोकरीवाल्याचे मुलं मुली आहेत ना. जे गोरगरिबाचा मुलं आहेत ते राहून गेले आहेत. तर ते कुठं ना कुठं त्यांना शिक्षणाचं जे हे स्तर आहे, लेवल आहे, त्यांना चांगल्या ठिकाणी शिक्षण मिळालं. गोरगरिबाच्या मुलांना मेळघाट येथेच शिक्षण घ्यावं लागला. नोकरीवाल्या जे लोक आहेत त्यांच्या मुलासाठी त्यांनी स्वयंचा व्यवस्था करून घेतला की चांगल्या शाळा म्हण, अमरावती म्हण, चिखलदरा, परतवाडा असं शहर विभागात त्यांचं शिक्षण करून दिला. म्हणून कुठं ना कुठं त्याचं बेसिक्स ठीक आहेत, म्हणजे स्ट्रॉंग आहेत ना. इथं जे गोरगरीब आहेत मेळघाटचे, जे शेतकरी आहेत, ते फक्त त्यांच्या कामाकडेच त्याचे लक्ष होते. त्याचा फारसा मुलांच्या शिक्षणाकरिता नव्हता. म्हणून कसं तरी ते शिकत गेले, पण 10वी-12वी नंतर तो बेरोजगार झाला. तर हा मुख्य कारण आहे. पण हा कुठं ना कुठं चेंज झाला पाहिजे, हा बदल झाला पाहिजे. मेळघाटचा लोक हा शिक्षणामध्ये
लक्ष दिलंच पाहिजे. शाळा व्यवस्थापक समिती नोंदल्या आहेत, सर्व गोष्टी अधिकार तुम्हाला आहे. आपलं मत मांडायचं संविधानानं आपल्याला अधिकार दिले आहेत. ते आपलं मत मांडा, शाळेत व्हिजिट करा. जर एखादी शिक्षक बरोबर शिकवत नसेल तर त्यांना प्रत्यक्ष बोला की सर हा काय करू राहिले तुम्ही, आहे ना. तुमचं काम मुलं घडवणं आहे, शिकवणे आहे. तुम्ही तुमचं काम चांगल्या पद्धतीने करावं. आम्हाला काही आपला